लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। घाटनांद्रा येथे नवरात्र उत्सवानिमित्त घरोघरी भजने गाऊन महिला भगिनी करत आहेत प्रबोधन। कित्येक वर्षांची परंपरा आजही कायम, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग। घाटनांद्रासह परिसरात गुरुवारपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून घरोघरी व सार्वजनिक मंडळामध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर या उत्सव काळात नवरात्रीचा जागर जोगवा म्हणून पूर्वापार चालत आलेली येथील रेणुका माता महिला भजनी मंडळाची परंपरा या भजनी मंडळाने आजही कायम सुरू ठेवली असून भजनाच्या परंपरेला महिला मंडळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गुरुवारपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवामुळे सर्व घराघरांमध्ये धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे। या उत्सवानिमित्त घाटनांद्रा येथील महिला भगिनींनी सुरू केलेला नवरात्रीचा जागर म्हणून 10 दिवस रोज भजने, जोगवा, भारुड, गवडणी आदी प्रकारचे भजने गाऊन देवीसमोर जागरण करत देवीचे नामस्मरण करून प्रबोधन करत आहे। भजनाची पूर्वापार चालत आलेली ही परंपरा येथील महिला भगिनींनी आजही कायम टिकवून ठेवली असून नवरात्र उत्सव काळात रोज 20 ते 25 महिला भगिनी एकत्रित येऊन देवीचे नामस्मरण करत आहेत। तर भजनामध्ये रंगत यावी यासाठी काही हौशी महिला भजनामध्ये पावले फुगड्या खेळून भजनाची शोभा वाढवत आहेत। त्यांच्या या कलेने व मधुर आवाजाने देहबान हरपून जात आहे। या महिला 10 दिवस एकमेकींच्या घरोघरी जाऊन एकत्र येतात व त्या ठिकाणी आल्यावर विविध प्रकारचे भजने, गवडणी, हरिपाठ, जोगवा अशा प्रकारची भजने गाऊन देवाचे नामस्मरण करतात। सुरुवातीला 5-6 महिलांनी सुरू केलेल्या या महिला मंडळाच्या भजनाच्या कार्यक्रमात आज तब्बल 20 ते 25 महिला सहभागी झाल्या आहेत। वृद्ध महिलांपासून ते तरुण महिला, मुली ही भजनाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। यामधून त्यांच्यामध्ये भक्तीची आवडही निर्माण होते व भजनाचीही गोडी लागते व आपल्याबरोबर दुसऱ्याचेही मनोरंजन होते। तसेच या भजनाच्या कार्यक्रमामधून मनाला एक आत्मिक समाधान मिळत असून अशा सामूहिक भजनाच्या कार्यक्रमामधून एकता निर्माण होत असल्याचे स्वाध्याय परिवाराच्या मीनाताई जोशी यांनी सांगितले। तर कित्येक वर्षांपासून सुरू असलेली ही भजनाची परंपरा आम्ही अशीच कायम टिकवून असे येथील रेणुका माता महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा संगीता देशपांडे यांनी सांगितले। यावेळी या भजनाच्या कार्यक्रमासाठी उल्का देशपांडे, मंगलबाई कोठाळे, अर्चना देशपांडे, दीपाली जोशी, लक्ष्मीबाई मोरे, जयश्री जोशी, शोभा देशपांडे, संगीता देशपांडे, मीनाताई जोशी, नंदाबाई जोशी, शकुंतलाबाई चौरंगे, जयवंताबाई लोखंडे, नादराबाई मोरे आदी महिला भगिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी राम जोशी, घाटनांद्रा। मी मीनाताई जोशी बोलते। आमचं हे भजनी मंडळ आहे खेड्यातलं, पण आम्ही दरवर्षी प्रत्येकाच्या घरी जाऊन भजन करतो आणि नवरात्राच्या 9 माळा 9 जणींच्या घरी करतो आणि शेवटी जोगव्याचा कार्यक्रम एकत्र करतो। सगळ्यांना जेवणाचा कार्यक्रम असतो आणि आमच्या एकापेक्षा एक हुशार बाया भजनी मंडळात आहेत। त्यांना पावली येते, सगळे देवीचे भजन नवरात्रात तर करतो पण वर्षभरही आमचं हे मंडळ चालू असतं भजनाचं। आणि याच्यात संगीता देशपांडे हुशार महिलांचा भाग घेतलेला आहे। त्याच्यामुळे आमचं मंडळ खूप दरवर्षी आता खूप वरती म्हणजे वाढत चालला आणि प्रगतीच्या पथावर आहे आमचं भजनी मंडळ। आणि नवरात्राचं कसं आहे की शक्तीची उपासना कोणत्या तरी पद्धतीने देवीची आराधना करायची असते। कोणी सप्तशती पाठ, कोणी काही करतं, पण आम्ही हे भजनाच्या रूपानं देवीची भक्ती करत असतो दरवर्षी। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।